स्वयंपाक आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण मसाला कढी कशी बनवायची हे बघणार आहोत। हे बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग बघूया मसाला कढी बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती। मसाला कढी बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर घरचं ताक घेतलेलं आहे। 1 चमचा आपल्याला तूप लागणार आहे। 2 चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे। याबरोबर खड्या मसाल्यांमध्ये मी इथे स्टार एनिस, एक छोटूसा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 4 काळी मिरी घेतलेल्या आहेत। याबरोबरच मी इथे या 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। साखर 1 चमचा, चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची पानं, मूठभर कोथिंबीर आणि मी हे 2 मोठ्या साईजचे लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। तर आता आपण याची कृती करून घेऊया। सर्वप्रथम हे ताक मी एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 2 चमचा बेसनाचं पीठ घालते आहे आणि हे पीठ आपल्याला ह्या बेसनमध्ये छान असं विरघळू द्यायचं आहे। हे एकत्र असं छान मिक्स करून आपल्याला एक 5 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे ह्यामधल्या ह्या गुठळ्या ज्या आहेत ह्या ताकाबरोबर विरघळतील। इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तूप गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं मोहरीही टाकून फोडणी करू शकता, पण मी गरम मसालेच टाकते। यामध्ये मी हे गरम मसाले पहिले टाकून घेणार आहे। हे आपल्याला जास्त करपवायचे नाही आहेत। थोडासा त्यांना सुगंध यायला लागला की आपण यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या घालू आणि कढीपत्ता। लसूण छान आपल्याला ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे। लसूण छान असं ब्राऊन रंगावर आल्यावर आपण हे जे ताक घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसन विरघळवून घेतलेलं आहे, हे यामध्ये हळूहळू घालू। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच ठेवायची आहे। हे मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता चवीनुसार मीठ ॲड करते। यामध्ये मी वरून पाणी ॲड केलेलं नाहीये, कारण माझ्याकडे घरातलं तयार ताक होतं। जर तुम्ही दह्याची कढी बनवणार असाल तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये तुम्हाला जितकी दाटसर कढी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला पातळ असं ताकाचं कन्सिस्टन्सीमध्ये आणावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही त्याला कढीमध्ये टाका। डायरेक्ट तुम्ही जर कढी बनवण्यासाठी दही घालाल आणि मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करायला जाल तर ती कढी जी आहे ती तुमची एकसंग होणार नाही। ते असं दूध फाटल्यासारखी कढी तुमची बनेल। त्याच्यामध्ये जर दह्याची तुम्ही कढी बनवणार आहात तर त्याच्यामध्ये दह्यामध्ये 2 चमचा बेसन घालून त्यामध्ये पाणी घालून ते काही तास तुम्हाला 1 तासभर तरी तुम्हाला भिजत ठेवावं लागेल, म्हणजे ते दह्याचं मिश्रण एकजीव होईल आणि मग त्याची तुम्ही कढी बनवायला घेऊ शकता। मीठ घालून मी एकदा ह्याला ढवळून घेते आणि आता आपण ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया। ज्या प्रकारामध्ये दूध तापताना असं वर फुगून येतं त्या प्रकारामध्येच कढी बनवतानाही ती अशी वर फुगून येते। ती हळूहळू फुगायला लागल्यावर आपल्याला तिला चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे। लक्ष नाही दिलं तर ही उतू जाऊ शकते।
अशी ही कढी मंद फ्लेमवर आपल्याला 5 मिनिटं तरी शिजवून घ्यायला लागेल. कढी आता आपली शिजलेली आहे. ह्यावर ताक कितपत आंबट आहे या प्रमाण घेऊन मी यामध्ये 2 चमचे साखर घालते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण ढवळून घेते. आता मी साखर विरघळलेली आहे. मी गॅस बंद करते आणि यावर थोडीशी मी कोथिंबीर जी आपण कापून घेतलेली आहे ती पेरून घेते.